जी सुरुवात होते आपले सूर्यदेवता इकडं प्रकट झाल्यात. खाली जे गाव दिसतं इथं ते घोणसपूर गाव आहे. तर जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात होते. आज पहाटे मधुमकरंद गडावरून सूर्योदय पाहिलाय आणि सूर्योदय पाहिल्यानंतर ना आत्ता हा जो नजारा आहे तो हा बघू शकता तुम्ही. आत्ता जवळजवळ डोक्याच्या बरोबर सूर्य आलाय. नंतर ना ह्या साईडला तुम्हाला परिसर दावतो. तर ह्या साईडला कुडपण, नंतर ना कुंठे, नंतर ना पारगाव, प्रतापगडच गाव आहे पारगाव, आणि प्रतापगड सुद्धा दिसतोय. हा जो समोर जो डोंगर आहे तो म्हणजे प्रतापगड आहे. हा प्रतापगड आहे. त्यानंतर ना ह्या इकडे सरळ आलं तर हा जो समोर कडा दिसतोय हा वाला, तर हा आहे एलिप्स्टन्स पॉइंट. हे संपूर्ण महाबळेश्वराचं विस्तीर्ण असं पठार आहे समोर. त्यानंतर ना ह्या साईडला आम्ही काल रात्री ज्या गावात जेवण केलं हे ते घोणसपूर श्री मधुमकरंदचं पायथ्याचं गाव आहे. व जिथं आम्ही मुक्काम केला, मुक्काम म्हणजे जेवण केलं आणि मुक्कामाला वरती आलो गडावरती. आम्ही तिघंच आलोय, मी, प्रतीक दादा आणि सचिन दादा. आणि ह्या साईडला इकडं जी समोर पठारल्याला समोर विस्तीर्ण पठार आहे तो पर्वत आहे तो. आणि पर्वतला लागून माग काय नाव याचं, उत्तेश्वर. हां, तो पर्वत आहे. आणि पर्वतला लागून इकडं माग उत्तेश्वरचा डोंगर. आणि उत्तेश्वरला लागून कांदोशी वगैरे जी काय वाट जाते ती खाली पर्वतला जाते. नंतर ना उत्तेश्वरला जाते. आणि घोणसपूरच्या बॅक साईडला बरोबर हे चमकतंय हे कोयना जलाशय आहे, जो पुढं कोयना डॅमला जे पाणी जातं ते कोयना नदीचं, इथूनच ते पाण्याचा जो काय तो जातो संग. आणि हा किल्ला सध्या गवत जास्त आहे. तर आत्ता दुपारचे 11 वाजा आल्यात आणि मधुमकरंद उतरतोय. आज मधुमकरंद उतरून खाली घोणसपूरमध्ये जाऊन मोऱ्यांच्या सप्तशिवालयापैकी एक शिवालय इथं सुद्धा आहे. त्या शिवालयाचं दर्शन घेऊन पुढं हातलोट घाटला आम्ही जाणार आहे. आज हातलोट घाट उतरायचा आहे आणि खाली बिरमणी गावात जायचं आहे, जिथून आमचा ट्रेक चालू झाला. आणि ट्रेकची सांगता होणार आहे आज. हे जे समोर आहे ते घोणसपूर गाव, कोयना नदी आहे बघा ती. आणि हा महाबळेश्वरचा पठार विस्तीर्ण. तर समोर इथं घोणसपूर गाव आहे आणि ती गावातून ही वाट येते. तर ती इथे येते श्री भैरी मल्लिकार्जुन देवस्थान, जी चंद्रराव मोऱ्यांनी जी सप्तशिवालय बांधली त्यातलंच एक शिवालय आहे प्राचीन जुनं. त्यातली 2चं दर्शन झालं, म्हणजे 1 आणि 2 नंबर झालं. 1 नंबरला मी मागं चकदेव पर्वत महिमंडनगड जो ट्रेक केला तिथं चकदेववरचं चोकेश्वर 1 नंबरचं, पर्वतवरलं मल्लिकार्जुन 2 नंबरचं, आणि हे घोणसपूरमधलं 3 नंबरचं भैरी मल्लिकार्जुन. तर हे आत्ताची बांधणी आहे कौलाची वगैरे, पूर्वी जुना वाडा टाईप पद्धत होती. हे मंदिर आहे संपूर्ण. नंदी बघा, हा नंदी. काही जुने फोटो आहेत तिथं लावलेले. आणि गणपती बाप्पाची इकडे मूर्ती आहे. आणि हेच ते जुनं शिवलिंग आहे. इथं एक वेगळंच बघायला भेटतं. शिवलिंगावरती जे लिंग आहेत ते उचवट आहेत त्या लिंगांना. आणि हे भैरी देवता म्हणून याला म्हणतात भैरी मल्लिकार्जुन.
भैरवनाथ. नंतर ना फरशीचं वगैरे काम केलंय. मूळ शिवलिंग आहे ते, तो आतला गोल भाग आहे ना उचवटा, तो कातळ. हे दगडी खांब आहेत, लाकडी तुळांवरती उभारलेलं. पुढे सभा मंडप मोठा आहे. तर ह्या वाटेनं खाली आलो हातलोट गावाकडे. समोर जो सुळका दिसतोय तिथं, तो सुळका आहे तो मकरंदगड. आणि हा जो टेंगूळ दिसतोय हा म्हणजे मधु मकरंदगड. काल रात्री मुक्काम इथं केला. व ह्या साईडून घोणसपूर मार्गे जी वाट येते खाली हातलोट गावात जाते. समोर आपल्याला घर दिसतात. तर हे हातलोट गाव आहे. ह्या साईडला दिसतंय बघा, संपूर्ण मस्त आहे. आता खाली जाणार गावात, पाणी वगैरे घेणार आणि पुढं हातलोट घाटाच्या वाटेने खाली बिरमणीत उतरणार. असं आहे नियोजन. पनीर शिजायला लागले. इकडे बटाटो चिरलाय, तिकडे कांदा टमाटो चिरलाय. हातलोट गावामध्ये एका घराच्या छायेखाली दुपारच्या जेवणाची तयारी चालू आहे. सगळं तर दुपारचं जेवण चालू आहे. जेवणामध्ये पनीर आणि बटाट्याची भाजी आहे, सलाड, गाजर आहे, लिंबू आहे, तांदळाची भाकरी सकाळी आम्ही घोणसपूरमधून करून घेतलेल्या. आणि आमचं साया मंडळ. आज काकांनी खूप मदत केली जेवणाला. काका धन्यवाद. तर हातलोट घाटाच्या मार्गावरती हातलोट गाव सोडलंय आणि पुढे एक वाट जाते, एकेरी वाट. त्या बाजूने पुढे चाललोय. बरंच अंतर अजून मारायचं आहे. माग आपल्याला मधु टेपाडाचा शिखर दिसतंय. माग मकरंद आहे, मधु मकरंदगड इथं आहे. आणि त्याच्या मागून एक वाट जाते, ती खाली हातलोट घाट लागतोय, जो खाली बिरमणी गावात उतरतोय, जिथून आम्ही ट्रेक चालू केलता. समोर बहुतेक मंदिर आहे एक समोर. तर विषय काय होतोय, आपण हा डाम दिसतोय का लाईटीचा, ह्या डांबाच्या लाईटीन चुकून माणूस पुढे जातोय. पुढे कुठलीच घाट वाट नाही. तर इथं मध्येच एक ओढ्याला वाट निघत्या. इथं आत्ता आम्ही रिबिन वगैरे लावल्या. त्या हे दिसतंय का लाल रिबिन लावल्यात, तिथून ही वाट इथे ती आपल्याला पुढे घेऊन जाते. आमच्या आधी ज्याने कोणी हे बाणाचं मार्किंग वगैरे केले, त्याच्यामुळं मार्ग सापडण्यास मदत व्हायला लागल्या. तर धन्यवाद त्यांच्यासाठी खूप सारा. आता नाळीतून जायचं आहे असं थोडं, अशी वाट जाते. या साईडनं आलोय आम्ही. आणि हे झाड कायम ध्यानात ठेवा, इथून हातलोट घाट खाली उतरायला चालू होतोय. हे एक असं झाड आहे. इथं ह्या झाडाच्या साईडला इथं पाण्याचं टाका आहे, जे मातीत गाडले गेले. ह्या पाण्याच्या टाकाची स्वच्छता करणं गरजेचं आहे. पण काय पावसामुळं आणि पुन्हा ते माती खाली येते आणि भरून जाते. हे झाड
कायम देणार आहे. उमरात झाड आहे. उमरात झाडातून खाली वाट उतरते. अमोल दादा यांनी इथंच बसून फोटो काढलेले चांगला आठवते. अमोल तळेकर माउंटेन मॅडनेस. हा झोपा. व्हिडिओ मध्ये बघितलं युट्यूबच्या त्यांच्या. अमोलला तुम्ही सांगितल्याप्रमाणे इथं कातळकोरी पायऱ्या, उंबराचं झाड, त्याच्यावर तुम्ही विश्रांती केलती आणि ह्या साईडला पाण्याचं टाक जे मातीत गाडले गेले ते इथून दिसलं आम्हाला. बघा ह्या पायऱ्या आणि इथून खाली हातलोट घाट उतरायला चालू होतोय. हे सचिन दादा आहेत जे आमच्यासोबत ट्रेक करतात. कोंढाळ हातलोट घाट उतरण्याच्या अंतिम टप्प्यात आलोय. जवळजवळ एकसारखं चालतोय. इकडला जी दर आहे ही वाट खाली उतरते. नाळ आहे खाली कडे. हॅलो हॅलो हॅलो. तर अखेर सुटकेचा श्वास घेतलाय. हातलोट घाट चढून उतरून खालती आलोय, जिथून बिरमणीचं हे जे खोर जातं हे बिरमणी गावात जातं. तर इथं फरक तुम्हाला सहज समजेल बघा. इकडं जी ही वाट जाते ही इकडं कोंढाळमध्ये जाते आणि इकडं ही जाते ते पुढं हातलोट घाटाला जाते. काल आम्ही वरतून एक रस्ता गेला गावातून, या साईडून बिरमणीतून रस्त्याने पुढे गेलो व खाली कोंढाळमध्ये उतरलो खालच्या साईडला आणि तिथून कोंढाळ वर गेलो चढत आणि कोंढाळ चढून वरती मधुमकरंदगड केला. घोणसपूरचं सप्तशिवालयमधलं एक शिवालय भैरी मल्लिकार्जुन त्याचं दर्शन घेतलं. खाली हातलोट गावात गेलो. हातलोट गावाला असा वळसा मारून ह्या हातलोट घाटानं खालती आलो आणि ही वाट समोर आपल्याला घेऊन जात्या. ही आपल्या आजच्या ट्रेकच्या समाप्तीकडे, जिथे आपल्या ह्या ट्रेकचा समाप्त होणार आहे त्या गावाकडे. भारी वाटलं. मध्ये एक ठिकाणी वाट चुकलो आम्ही. वाट तरी शोधाय थोडा वेळ लागला. नशिबानं वाट घावल्या. बर्गे म्हणून कोण तर आहेत, त्यांनी हे मार्किंग सगळं वाटांचं केलं, ॲरो वगैरे. त्यामुळं आम्हाला खूप सारी मदत झाल्या. आमचं नशीब चांगलं की त्यांनी बरोबर ती दावतो तुम्हाला कसं मार्किंग केलंय. पेंटच्या साह्यानं आहे ना त्यांनी या पद्धतीचं मार्किंग केलंय, जेणेकरून आम्हाला पहिल्यापासून हातलोट जसा उतरतोय तर त्या हातलोट उतरण्यापासून आम्हाला योग्य वाट सापडत आल्या. ते काही तर गाईड आहेत तिथं मध्ये हातलोट घाटामध्ये. एका ठिकाणी आम्हाला उमरात झाडावरती त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर आणि नाव लिहिलं, रमेश का काहीतरी बर्गे गाईड असं लिहिलं त्यांनी. त्यांच्यामुळं खूप मदत झाल्या वाट सापडण्यासाठी आम्हाला. बिरमणीमध्ये जातोय हा रस्ता सरळ थेट, जिथं आमच्या ट्रेकची सांगता होणार आहे. अजून जवळजवळ एक अर्धा तास चालू आम्ही, मग ट्रेक संपल.